मॅडम तुम्ही? अरे सॉरी मॅडम, काल ते एवढं सगळं गडबडीत आणि झटापटीत झालं, तुम्हाला मला थँक्यू बोलताच नाही आलं. सो थँक्यू त्याच्यासाठी. का ओव्हर ऍक्टिंग करतेस? रडायची काय गरज आहे? काय उपयोग आहे त्याचा? तुझ्यामुळे जेलमध्ये गेलाय तो. लोक त्याच्या अगेन्स्ट प्रोटेस्ट करतायत आणि तू टिफिन भरत बसलीस इथे. विष का नाही खाऊ घालत त्याला? काय काय चाललंय कार्तिकी? काय चाललंय? हो ना, काय झालं? ठरलंय ना आपला हा विषय परत घरात काढायचा नाही म्हणून. कधी ठरलं? जस्ट लुक ॲट दिस. आरकेला इनी बॅक स्टॅप केलंय असं अख्ख्या सोशल मीडियावर आलंय आणि ही त्याच्यासाठी टिफिन भरत बसलीये. अजिबात जायचं नाही तू त्याला भेटायला. आम्ही जाऊ देणार नाहीये तुला. मोहिनी, कार्तिकी म्हणते ते एका अर्थी बरोबर आहे. आपण जास्ती काळजी घ्यायला हवी. ते रिपोर्टर्स कसे अग्रेसिव्ह होतात ते बघितलंय ना आपण. आणि त्यातून तू एकटी असलीस तर नाही नाही, अधिकच चेवी येईल त्यांना. नको नको. बाबा, आई, मला जावं लागेल. अगं पण बाळा, आई, आतापर्यंत ज्या काही गोष्टी घडल्या ना, त्या खूप अचानक घडल्या. मला काहीच कळत नव्हतं. काय चूक, काय बरोबर. जे काही घडत गेलं तसं मी वागत गेले. खरं तर ना, मी कालच आरकेंना भेटायला जायला हवं होतं. मी खोटं बोलूच शकले नसते. जे काही घडलं ना, माझ्या हातात नव्हतं. पण आता आरकेनं एकटं वाटायला नको म्हणून मी जाते. नाहीतर ना, त्यांचा गैरसमज होईल माझ्या बाबतीत. त्यांच्या वाईटावर ना आधीपासून खूप लोक टपलेत. मला वाटतंय आता या क्षणी त्यांना माझी गरज आहे. हे बघ बाळा, तू जा. मी तुला नाही अडवणार. तू जा, पण एकटी जाऊ नकोस. बाबाला बरोबर घेऊन जा. पण दोघांना एकत्र आत सोडलं नाही तर? मग तू एकटीच आत जा, पण इथून पोलीस स्टेशन पर्यंत एकटी जाऊ नकोस. बाबाला बरोबर घेऊन जा, ठीक आहे? चायला हट. अरे ह्याची तर हेकडी सगळी पिक्चर मध्ये. मोठा माणूस आहे. अरे का कसला मोठा माणूस? ह्याचा तो पिक्चर आठवतोय का शेवटचा 100 कोटीवाला? त्यात एका इन्स्पेक्टरनं याला चमाट मारली म्हणून यानं त्याचा हात मोडला. आणि इथं बघ, थोबाड काय फोडतायत, शाई काय लावतायत. हट. जास्त बोललास ना तर दात पाडीन. आपला हिरो आहे तो. आपण बाप्पाला सांगणार आहे त्याला इथून बाहेर काढ. आणि त्याला नडणार आहे ना, शिक्षा कर. शिक्षा? ए भाई, शिक्षा आहे ना शिक्षा. देव करत नसतो, जज करतात जज. आणि 1 नंबर झाली रे चे गेम वाजली ते. आज पहिल्यांदा आपल्याला कायद्यावर भरोसा झालाय. आता बघ कसा बसलाय भिजलेल्या मांजरासारखा. कबूल करायचा दम आहे का विचार? पट्टू झाला. तू बोलायचं ना, पहिलाच सांगतो आपला हिरो आहे तो. अरे अरे काय भांडा? ए भाई, तुझ्या गावात माझा पाय यार. अरे आरके सर, तुम्ही हसताय का? बरे आहेत ना तुम्ही? का आला इथे?
हाफ मेडल. किती वर्ष? ज्याची खोपडे खोलले ना तो जर वाचला तर 3 महिने, आणि तो जर मिळाला तर 14 वर्ष. तुझ्यासारखंच तुझ्याला उडवलाय ना, तो जर वाचला तर तू बाहेर, नाही वाचला तर तू इथंच आमच्यासोबत. वाघ पिंजऱ्यात असतो ना तेव्हा लहानसहान पोरही दगड मारतात, पण पिंजरा तोडून वाघ बाहेर आल्यावर गेम ओव्हर. पोलिसांवर राग नाहीच आहे, त्याच्या मागे जो कोणी आहे बोलवता करवता धनी, त्याचा गेम ओव्हर होणार. एकदा का वाघ जंगलात आला की डरकाळी पण नाही फोडावी लागत वाघाला. तू तर सोबत आहे पिंजऱ्यात वाघाच्या, जपून राहायचं आणि दिवस मोजायचे. गावात माझा पाय घ्या. न्यूज बघितल्यास? हे मीडियावाले ठरवून माझ्या मुलाचं रेप्युटेशन खराब करतायत, त्याची क्रेडिबिलिटी घालवत. राघव तुझ्याबद्दल जे म्हणाला होता ना ते सगळं खरं. तुम्ही माझ्यावर आरोप करताय? नाही, स्टेटमेंट करते. तुला खूप आनंद होत असेल ना माझ्या मुलाचं हे असं सगळं झालेलं बघून. हे बघा, मी सुद्धा रात्रभर झोपलेले नाहीये, आणि क्रेडिबिलिटी संपवण्याचं म्हणत असाल तर ते मी नाही, मीडिया करते. तुम्हालाच कळत नाहीये काय चाललंय. कुठल्या लव्ह ट्रायंगलचं काय काय गॉसिप चालू आहे देव जाणे. मला त्याच्याशी काही देणं घेणं नाही. तू काय करायचं ठरवलंस ते सांग आधी. बघते, काहीतरी पैसे वगैरे देऊन मॅनेज करेन. मला वाटलंच होतं तू अशीच काहीतरी चूक करणार मूर्खासारखी. कुणालाही एकही पैसा द्यायची गरज नाही. राघवला या सगळ्यातनं बाहेर काढायची गोल्डन की आहे तुझ्याकडे. व्हॉट आर यू टॉकिंग अबाउट? सीसीटीव्ही फुटेज. सीसीटीव्ही फुटेज? मुहूर्ताच्या दिवशीचं ऍक्सिडेंटचं सीसीटीव्ही फुटेज. तुम्हाला कळतंय का तुम्ही काय बोलताय? राघव बाहेर नाही येणार, अजून अडकेल. जर अख्खं दाखवलंस ना तर अडकेल, पण सुरुवात आणि शेवट दाखवलास ना तर ह्या सगळ्यातनं राघव बाहेर पडेल. काय आहे त्या फुटेजमध्ये? आता तुला अख्खी प्लेट सर्व करू का? तू शोध आणि मला फोन कर. हॅलो, हा नीट ऐक. मुहूर्ताच्या दिवशी सेटच्या बाहेरचं सीसीटीव्ही फुटेज मला हवंय पूर्ण. आणि लगेच पाठव. चल मग आज जाऊया. मोहिनी आणि तिचे बाबा, इतकं सगळं होऊन सुद्धा हे इथे काय करतायत? बाबा नको, आता जे काही होईल त्याला मला एकटीलाच सामोरं जायचंय. मोहिनी, एक गोष्ट लक्षात ठेव, जे काही घडलं ना त्यात तुझी काहीही चूक नाहीये. ओके आहे, कन्फ्युजनमुळे भीतीमुळे खूप चुका झाल्यात माझ्या हातून. काय करायचं? अगं तेव्हा सगळे शॉक मध्ये होते. मला सांग, तू तू तेव्हा काय करणार होतीस? बाबा, जेव्हा ऍक्सिडेंट झाला तेव्हाच मी पोलिसांना सगळं खरं सांगितलं असतं ना तर ही वेळच आली नसती. आरकेही मला हेच करायला सांगत होते. वेळेवरच चूक मान्य केली असती ना तर मला नाही वाटत हे प्रकरण एवढ्यावर आलं असतं. आता आरकेच्या फॅन्सने मला विलन ठरवलंय आणि जे त्यांच्या विरोधात आहेत त्यांनी रोल मॉडेल. म्हणजे लोक उगाच आमच्या मैत्रीला लेबल लावतात, पण बहुतेक आमची मैत्रीच
काय बोलत असतील? आरकेने गाडी रिव्हर्स घेतली, मुकुंदमध्ये आला. एंड ऑफ द स्टोरी. याच्यात काही नवीन आहे? नक्की म्हणायचं काय यांना? एक मिनिट. आरके ॲक्सिडेंटच्या पाऊण तास आधी आला होता, तेव्हा कसा आला होता? रिव्हर्स बॅक 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 बॅक. आरके गाडीतनं उतरला. मोहिनी त्याला आतमध्ये घेऊन गेली. एक मिनिट, गाडी कोण चालवतोय मग? मोहिनीचे बाबा. म्हणजे ऍक्सिडेंटच्या आधी आणि ऍक्सिडेंटच्या नंतर मोहिनीचे बाबा ड्रायव्हिंग सीटवर होते. म्हणजे जर मधला एखाद मिनिट डिलीट केला, मेन ऍक्सिडेंटचा चंक डिलीट केला, तर गाडी चालवताना आरके नाही मोहिनीचे बाबा दिसतात. मोहिनी बेटा, एक विचारू? तुला आरकेला गमवायची भीती वाटते का? सांग ना राज. बाबा, आरकेनी जेव्हा मला लग्नाची मागणी घातली ना, तेव्हा खरंच माझ्या मनात काहीच नव्हतं. पण ते पुन्हा एकदा एका चुकीच्या मुलीच्या प्रेमात पडले असं त्यांना वाटत असत, आणि मला ते नाही होऊ द्यायचंय. म्हणून मला भेटायचंय त्यांना, तेही आता. आणि मला त्यांना एकटीलाच भेटलं पाहिजे बाबा. जे काय होईल त्याला मला एकटीलाच सामोरं जायचंय. सो प्राऊड ऑफ. मी थांबतो इथे. आहे मी. नाही नाही बाबा, तू इथे थांबू नकोस. उगाच ना मीडियावाल्यांनी तुला बघितलं तर त्रास देतो. मला नाही फरक पडत त्याचा काही. मी आहे. नाही, मला फरक पडतो. तू नको थांबूस इथे, प्लीज जा. तुला त्रास झालेला मला नाही चालणार आहे. तू नाही बाबा, तू जा. मी येईन एकटी, तू नको घाबरूस. नक्की? चला, तर आपलं टार्गेट सेट झालंय. आता अटॅक करायला हवा. तुम्ही अहो, भाग्य आमचं लाडकं कन्यारत्न आज आम्हाला इथंच भेटलं. प्रतापराव. आज सगळी आपलीच माणसं भेटल्यात राव. थांबा. अहो, आम्हाला तुमचं कौतुक करायचं ना, तुम्ही खुशाल निघाला. तुम्ही पुण्यात एकदा दाखवून दिलं का तुमच्यात आमचंच रक्त खेळतंय.
आवडलं आपल्याला. तुम्ही बापाच्या अपमानाचा बदला घेतलात ना. काय बोलताय तुम्ही? नाही तर काय, त्या भाजोट्या बैलाला तुम्ही पिंजऱ्यात कोंडून ठेवलं. आपल्याला नसतं जमलं बॉसला थंड डोक्याने खेळणं. आपला हिसाब एकदम क्लिअर आहे. हात उचलला, उखडून टाकला. पाय उचलला, मोडून टाकला. काटक्या बोटन जाग्यावर पलटी. पण तुम्ही एकदम थंड डोक्याने कार्यक्रम केला बरं का त्याचा. तुम्ही काय बोलताय तुमचं तुम्हाला तरी कळतंय? नाही तर काय, ह्या आरकेची आम्ही बी लय मोठी फॅन होतो. पण काय झालं, जेव्हा ते आमच्या म्हणजे आपल्या घरी आला आणि त्याने आमच्यावरच माज दाखिला, तेव्हा डोक्यात चाळ पेटला आमच्या. पण तुम्ही आज आमचा तो जाळ थंड केला. आज आम्हाला मुलगी असल्याचं महत्व कळलं. तुम्हाला आता बापाचं महत्व कळलं. म्हणजे दुकान बंद. जे मीडियावाले तुमच्याबद्दल वंगाळ बोलले ना, त्यांची दुकानं बंद. ना एकेकाच्या नरड्यावर असा खिळा ठोकला ना, तर नावाचा प्रतापराव नरसिंग नाही. काही गरज नाहीये त्याची. काही गरज नाही. नाही कशी? आमच्यासाठी एकच गोष्ट महत्वाची आहे, आमच्या लेकीचा मान. मान तुम्ही देणार आहात मान मला? बायकोच्या पोटात मुलगी आहे कळल्यावर तिचं पोट चिरायला निघाला होता तुम्ही, तेव्हा नाही आठवला मान? तुमची स्वतःची बायको 2 जीवांची असताना तिच्या मागे गुंड लावलेत तुम्ही तिला मारायला, तेव्हा विसरलात तिला मान द्यायला. आणि आता मुंबईत माझ्या आईचं लग्न मोडलं, सगळ्यांसमोर माझ्यावर हात उचलायचा प्रयत्न केलात, तेव्हा नाही आठवला तुम्हाला मान, आणि आता देणार आहात? कौतुक केलं तर लय उगं माजून जाऊ नको, नाहीतर नाहीतर काय? काय करणार आहात? हे बघा, मी आरकेंना मुद्दाम अडकवलेलं नाहीये. हा, पण आमच्यामध्ये आलात ना, तर आरकेंच्या बाजूच्या लॉकअपमध्ये तुम्हाला अडकवलं. कळलं? बाजूला व्हा. आज बापाचं कौतुक बघितलंस, उद्या खुन्नस बघशील. प्रतापराव किती तुम्ही नीच राव. मॅडम तुम्ही? अरे सॉरी हा मॅडम, काल ते एवढं सगळं गडबडीत आणि झटापटीत झालं, तुम्हाला मला थँक्यू बोलताच नाही आलं. सो थँक्यू त्याच्यासाठी. काय तुम्ही साक्ष दिली ना या सुपरस्टारच्या अगेन्स्ट, म्हणून त्याची तिरडी बांधायला मिळाली आम्हाला. बाकी पोचवायचं काम आम्ही करू, डोंट वरी. काय हां, तुम्ही काय गप्पा मारायला आलात का? हां बोला. तुमच्यासाठी एक मस्त कडक स्पेशलच्या सांगतो मी एकदम. बाकी चाल. ए हिरो, हार घे, चल चल. कार्की, मी खरंच सांगते, मी मुद्दाम नाही केलं. त्यांनी आपल्यावर वाटेल तसे आरोप केले. मी फक्त त्यांना खोटं ठरवायला गेले आणि माझ्या तोंडून सगळं बाहेर पडलं. मला मी विचारलं तुला काही? आपण मी जे काल विचारलं त्याचं उत्तर देऊ शकतेस? वाट बघतोय मी. हे चेहऱ्याला कसं झालं? टी व्ही बघत नाहीस? टीव्हीवरच्या न्यूज जास्त हिट आहेत आरकेच्या फिल्मपेक्षा. तुम्हाला अशा अवस्थेत पण मस्करी सुचतीये?
थांबा. का? चूक झाली ना माझी, मग त्याची शिक्षा भोगायला नको. आणि एकदा शिक्षा भोगली की ताठ मानेने जगायला मोकळे आपण. एनिवे, तू का आलीस इथे? मला एक महत्वाची गोष्ट सांगायची होती. तुमची इथून सुटका होईपर्यंत मी आहे तुमच्या बरोबर. जे काही आरोप झालेत ना आपल्यावर, ते खोटं ठरवायचा मी प्रयत्न करेन. मी आहे. आरोप म्हणजे प्रेम एक्सप्रेस करणं, रिंग देणं हे आरोप आहेत. तसं असेल तर मला आरोप नाही, मी त्याबद्दल बोलत नव्हते. मग बोल त्याच्यावर. मी जेवण आणलंय तुमच्यासाठी. मोहिनी, मोहिनी, ठेव ठेव. माझ्याकडे बघ. मोहिनी, समजा हे सगळं काही झालं नसतं तर काय असतं तुझं उत्तर? तुला वेळ हवाय विचार करायला. ओके. आरके, तुम्ही मला ही अंगठी जेव्हापासून दिली, हरवू नये म्हणून मी जपून ठेवली. आता जर कायमची जपायची असेल तर माझ्या बोटात घालावी लागेल.